राज्यातील विधी व न्याय विभागामार्फत 20 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार गट अ ते ड संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। तर बघा 11/1/2023 च्या शासन निर्णयान्वये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 229 अन्वये माननीय मुख्य न्यायमूर्ती यांच्या विशेष अधिकारांतर्गत माननीय उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करताना तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी या माननीय उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या होत्या। सदर संवर्गाच्या वेतन निश्चिती संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदवलेला होता। सदर शासन निर्णयानुसार वेतन निश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील प्रबंधक यांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत या शासन शुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ मधील गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या दिनांक 11 जानेवारी 2023 रोजीच्या निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर विधी व न्याय विभागात नियुक्त झालेले अधिकारी कर्मचारी यांचे दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी 49,100 सेल 1 मधील लेवल S18 या लेवलमध्ये के वेतन हे निश्चित करण्यात आले असेल अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये कोणतीही अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाणार नाही व उक्त वरील जी वेतन मॅट्रिकच्या किमान वेतनावर वेतन निश्चित करण्यात येईल असे नमूद करण्यात येईल। तसंच दिनांक 1 जानेवारी 2001 ते दिनांक 31 डिसेंबर 2003 दरम्यान नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी ₹49,100 सेल 1 मध्ये लेवल 18 यामध्ये इतके निश्चित करण्यात आलेले असेल तर त्यांना सुधारित वेतन श्रेणीमध्ये एक अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल। परिणामी त्यांचे वेतन ₹50,600 आणि सेल 2 नंबर तस्तर 18 इतके निश्चित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर दिनांक 31 डिसेंबर 1997 पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी ₹49,100 सेल 1 मधील लेवल S18 यानुसार 49,100 इतके निश्चित करण्यात आले असेल त्यांना सुधारित वेतन श्रेणीत 3 अतिरिक्त वेतनवाढ मंजूर केली जाईल। परिणामी त्यांचे वेतन सेल 4 S18 यामध्ये 53,700 इतके निश्चित केले जाईल।